हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत थेरी ऑफ स्ट्रक्चर. तर थेरी ऑफ स्ट्रक्चरच्या मागच्या युनिटमध्ये मागच्या लेक्चरमध्ये मागील लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 1 पाहत होतो. युनिट नंबर 1 आहे आपलं थेरी ऑफ स्ट्रक्चरचं स्लोप अँड डिफ्लेक्शन. त्यामध्ये आपण वेगवेगळे कन्सेप्ट पाहिले. स्लोपचा कन्सेप्ट पाहिला, डिफ्लेक्शनचा कन्सेप्ट पाहिला, रेडियस ऑफ कर्वेचरचा कन्सेप्ट पाहिला. त्यामधलं जे काही रिलेशन आहे ते सुद्धा आपण पाहिलं. आता आपण पाहणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये मेथड नंबर 1. लक्षात ठेवा, मी मेथड का म्हणालो, कारण ज्यावेळी आपण कुठल्याही बीमचा स्लोप आणि डिफ्लेक्शन फाइंड आउट करतो तेव्हा तो स्लोप आणि डिफ्लेक्शन फाइंड आउट करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहे. मॅकॉलेज मेथड आहे, डबल इंटिग्रेशन मेथड आहे. तर त्यातली आपण मेथड नंबर 1 आज शिकणार आहोत, डबल इंटिग्रेशन मेथड. म्हणजे कुठल्याही इक्वेशनचं जर तुम्ही दोनदा इंटिग्रेशन केलं तर तुम्हाला स्लोप आणि डिफ्लेक्शन भेटतो त्या बीमचा. आता दोनदा इंटिग्रेशन म्हणजे काय? जेव्हा गिव्हन डिफरन्शियल इक्वेशनचं तुम्ही एकदा इंटिग्रेशन करता तेव्हा येतो स्लोप, आणि अजून एकदा इंटिग्रेशन करता तेव्हा येतो डिफ्लेक्शन. कसं तेच आपल्याला पाहायचंय. तेव्हा लक्ष द्या बाळांनो, आपण पाहत आहोत युनिट नंबर 1 स्लोप अँड डिफ्लेक्शन. त्यामध्ये मेथड नंबर 1 डबल इंटिग्रेशन मेथड. तर डबल इंटिग्रेशन मेथड फॉर स्लोप अँड डिफ्लेक्शन. कुठल्याही बीमवर जेव्हा आपण लोड अप्लाय करतो तेव्हा तो बीम कसा होत असतो? तो बीम डिफ्लेक्ट होत असतो. बीम मध्ये झालेलं डिफ्लेक्शन आणि स्लोप फाइंड आउट करण्याकरता आपण डबल इंटिग्रेशन मेथड यूज करतो. आता तुम्ही पाहू शकता डिफरन्शियल इक्वेशन जे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं, कोणतं होतं ते? EI d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू m. वेअर E म्हणजे काय? इलॅस्टिसिटी मॉड्युलस ऑफ द मटेरियल ऑफ द बीम. बीमचा इलॅस्टिसिटी मॉड्युलस म्हणजे E. I म्हणजे काय रे? मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द गिव्हन बीम सेक्शन. M म्हणजे काय? बेंडिंग मोमेंट. ज्यामुळे तुमचा बीम बेंड झाला त्या मोमेंटला बेंडिंग मोमेंट म्हणतात. d2y अपॉन dx स्क्वेअर हे डिफरन्शियल इक्वेशन आहे टोटल. ठीक आहे, याचं तुम्हाला दोनदा इंटिग्रेशन करायचंय. मग याला दोनदा इंटिग्रेट केलेलं आहे बघा बाळांनो. इकडं मी तुम्हाला याला इंटिग्रेट करून दाखवणार आहे. माझ्या बरोबर हे डेरिव्हेशन तुम्हाला लिहावं लागणार आहे. चला मग बाळांनो याचं इंटिग्रेशन करूया. बघा इकडे मुलांनो, आपलं मूळ डिफरन्शियल इक्वेशन काय बरं? EI d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू m. याला मी म्हणेल इक्वेशन नंबर 1. हे तुमचं गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन आहे. ओके, हे गिव्हन आहे बरोबर ना. यामध्ये तुम्हाला याच इक्वेशन पासून स्लोप आणि डिफ्लेक्शन फाइंड आउट करता येतो. मग तुम्ही एकदा डिफरन्शिएट इंटिग्रेशन घेतलं मग मी म्हणेल इंटिग्रेटिंग. चला इंटिग्रेशन घेऊया. या साइडला इंटिग्रेशन EI d2y अपॉन dx स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ m dx. काय केलं? लेफ्ट हँड साइडला आणि राईट हँड साइडला इंटिग्रेशन घेतलं पा विथ रिस्पेक्ट टू x. काय डाऊट रे बाबा याच्यात? दोन्ही साइडला इंटिग्रेशन घेतलं. आता आपण सगळ्यांना माहिती असेल आपण कधीही कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन घेत नाही. याच्यामध्ये पाहिलं तर EI काय बरं? कॉन्स्टंट आहे, म्हणून त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं नाही. तुम्हाला माहिती आहे का d2y अपॉन dx स्क्वेअर हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? तर हा dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून याचं इंटिग्रेशन dy बाय dx येणार आहे. मी इथे लिहून देतो बाळांनो. बघा इकडे d2y अपॉन dx स्क्वेअर याचं इंटिग्रेशन येतं dy बाय dx. काय येतं? dy बाय dx. मग d2y अपॉन dx स्क्वेअरचं इंटिग्रेशन आलं dy बाय dx. काय आलं इंटिग्रेशन याचं? dy बाय dx. याचं इंटिग्रेशन घेत नाही, याचं इंटिग्रेशन घेतलं. बरं m पण काय बाळांनो? m म्हणजे बेंडिंग मोमेंट, आणि बेंडिंग मोमेंट कॉन्स्टंट असतं. मग मी तो m ऍज इट इज घेतला. m ला कोणी मल्टिप्लाय नाही म्हणजे 1 आहे, आणि 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x काय येतं रे बाबा? m ला कोणी मल्टिप्लाय नाही म्हणजे इथं 1 आहे. 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x येतं. आणि कॉन्स्टंट घ्यायचं आहे आपल्याला C1. कॉन्स्टंट घेतला मी C1. ठीक आहे, इंटिग्रेशन घेतलेलं आहे, पण याच्यात कुठं स्लोप म्हणजे थिटा दिसत नाही. आता तुमच्या माहिती करता सांगतो dy बाय dx म्हणजेच काय असतो बाळांनो? स्लोप थिटा असतो.
dy/dx म्हणजेच स्लोप थिटा असतो. मग मी dy/dx च्या जागेवर टाकतो बाळांनो थिटा mx प्लस c1. आता ei इकडे मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड, मग ते झालं ना फॉर्म्युला तयार थिटाचा, mx प्लस c1 अपॉन ey. दिस इज द फॉर्म्युला फॉर स्लोप थिटा. स्लोप थिटाचा फॉर्म्युला म्हणजे थोडक्यात काय बाळांनो, दिलेलं जे डिफरन्शियल इक्वेशन होतं, हे जे गिवन डिफरन्शियल इक्वेशन होतं त्याला तुम्ही एकदा इंटिग्रेशन केलं आणि इंटिग्रेशन केल्यावर तुम्हाला मिळाला स्लोप. काय डाऊट? मग प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय करायचंय, जेव्हा जेव्हा डबल इंटिग्रेशन मेथडने तुम्हाला स्लोप विचारतील तेव्हा गिवन डिफरन्शियल इक्वेशन घ्यायचं आणि याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून एकदा इंटिग्रेशन केलं की तुम्हाला स्लोप निघणार. बाळांनो याचा स्क्रीनशॉट घ्या बरं. चला याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला. आता याचा घ्या बाळांनो. चला बाळांनो याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. आता याचा जर अजून एकदा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन घेतलं, या इक्वेशनचं अजून एकदा इंटिग्रेशन घेतलं तर तुम्हाला भेटतो डिफ्लेक्शन. तर याचं इंटिग्रेशन न घेता मी या स्टेपचं इंटिग्रेशन घेणार आहे. या स्टेपचं ठीक आहे, या स्टेपचं जरी घेतलं तरी चालेल. या स्टेप पासून अजून एकदा इंटिग्रेशन घेऊ. इकडे पहा, ह्या बाजूला काय आलं होतं तुमचं, ei इंटू dy/dx ऍज इट इज घेतो. ei इंटू dy/dx ऍज इट इज घेतलं इज इक्वल टू बरं का, हे ऍज इट इज घेतलं बरं का. आता इंटिग्रेशन ऑफ mdx mx येतो पण आता नको घ्यायला, हे ऍज इट इज राहू द्या. इंटिग्रेशन ऑफ mdx ऍज इट इज राहू द्या, कारण त्याचा अजून एकदा इंटिग्रेशन घ्यावं लागेल. आणि कॉन्स्टंट तुमचा c1 आला होता. हे इक्वेशन कशाचं झालं होतं, स्लोपचं झालं होतं. म्हणजे एकदा इंटिग्रेशन घेतलं गिवन डिफरन्शियल इक्वेशनचं तर स्लोपचं इक्वेशन आलं. अजून एकदा याचं इंटिग्रेशन घेतलं तर डिफ्लेक्शन येईन. पहा कसं, बघा मी म्हणतो इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला विथ रिस्पेक्ट टू एक्स ने इंटिग्रेशन घेऊ. पुन्हा इकडे इंटिग्रेशन घेतो लेफ्ट हँड साइडला घेतलं. राईट हँड साइडला ऑलरेडी एक इंटिग्रेशन आहे, अजून एक इंटिग्रेशन mdx प्लस c1. याला असं ब्रॅकेट करतो. हे जे काही दिसतंय ना या सगळ्याचं इंटिग्रेशन घेतलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. लेफ्ट हँड साइडला जे काही आहे ना त्याचं इंटिग्रेशन घेतलं, राईट हँड साइडला जे काही आहे त्याचं इंटिग्रेशन घेतलं. आता ei कॉन्स्टंट आहे, ei जसाच्या तसा. dy/dx कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, y चा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे याचं इंटिग्रेशन काय येईल, y. इथं लिहून ठेवतो बाळांना सोपं जावं म्हणून. इंटिग्रेशन ऑफ dy/dx, dy/dx चं इंटिग्रेशन काय येतं बाळांनो, y. मग या ठिकाणी ei कॉन्स्टंट आहे, dy/dx चं इंटिग्रेशन आलं y इज इक्वल टू. आता याचं इंटिग्रेशन मी आता नाही घेणार, पुढे जाऊन घेऊ शकतो पण नाही गरज. मग याचं इंटिग्रेशन मी असं ठेवतो, याचं इंटिग्रेशन काढणार नाही, याला डबल इंटिग्रेशन साइन तसंच ठेवू, घेऊ शकतो पण गरज नाही. आणि c1 चं इंटिग्रेशन, c1 म्हणजे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन आपण घेत नाही, c1 घेत नाही ना आपण. आणि c1 ला काही मल्टिप्लाय नाही म्हणजे कोण असतं रे बाबा, 1 असतो. c1 ला काही मल्टिप्लाय नाही म्हणजे 1 असतो. 1 चं इंटिग्रेशन येतं x. आता इंटिग्रेशन घेऊन झालं की आपण एक कॉन्स्टंट टर्म घेत असतो. आता c1 ही कॉन्स्टंट टर्म आपण वापरली, मग दुसरी कॉन्स्टंट टर्म घ्या c2. आलं पाहिजे मला फक्त y म्हणजे कोण आहे, डिफ्लेक्शन. मग ei इकडे मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड, मग डबल इंटिग्रेशन mdx जसाच्या तसा c1x प्लस c2 जसाच्या तसं ei इकडे मल्टिप्लाय तिकडे जाऊन झाले डिवाइड. अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर डिफ्लेक्शन y. y म्हणजे कोण आहे बाळांनो, डिफ्लेक्शन. मग डबल इंटिग्रेशन मेथड एक्सप्लेन करायला आली का असं डबल इंटिग्रेशन करून दाखवायचं आणि दोन इक्वेशन तयार करायचे. चला बाळांनो याचा स्क्रीनशॉट घ्या. म्हणजे या इक्वेशनला एकदा इंटिग्रेट केलं, याला एकदा इंटिग्रेट केलं तर कोण मिळाला, स्लोप थिटा मिळाला. आणि याला अजून एकदा इंटिग्रेट केलं तर काय मिळालं, डिफ्लेक्शन. मग गिवन डिफरन्शियल इक्वेशनला जर एकदा इंटिग्रेट केलं
तर स्लोप थिटा मिळतो, म्हणजे स्लोप थिटाचं इक्वेशन आणि फॉर्म्युला मिळतो. आणि अजून एकदा इंटिग्रेशन केलं स्लोप थिटाच्या इक्वेशनचं तर तुम्हाला भेटतो बाळांनो डिफ्लेक्शन वायचा फॉर्म्युला, डिफ्लेक्शन वायचं इक्वेशन. याला म्हणतात बाळांनो डबल इंटिग्रेशन मेथड. स्क्रीनशॉट घ्या. चला बाळांनो याचा स्क्रीनशॉट घेतला असेल मग लक्षात काय ठेवायचं डबल इंटिग्रेशन मेथड मध्ये बाळांनो, लक्षात हे ठेवायचं की हे गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याचं एकदा इंटिग्रेशन केलं की तुम्हाला स्लोपचं इक्वेशन मिळतं आणि स्लोपच्या इंटिग्रेशनला परत एकदा इंटिग्रेट केलं तर तुम्हाला डिफ्लेक्शन भेटतं. अशा पद्धतीने डिफरन्शियल इक्वेशनला दोनदा इंटिग्रेट केलं की तुम्हाला स्लोप अँड डिफ्लेक्शन कोणत्याही बीमचं फाइंड आउट करता येतो. याला म्हणतात डबल इंटिग्रेशन मेथड. म्हणजे दोनदा इंटिग्रेशन करून डिफ्लेक्टेड बीमचा स्लोप आणि डिफ्लेक्शन आपण फाइंड आउट करू शकतो, अशी डबल इंटिग्रेशन मेथड आहे. आता डबल इंटिग्रेशन मेथड आपण यूज करतोय पण काही बाउंड्री कंडिशन्स असतात. बीमचे कुठल्याही बीमला बाउंड्री कंडिशन्स असतात. म्हणजे बीमला नेमका सपोर्ट कोणता केलाय, बीमचा एंड फिक्स एंड आहे, फ्री एंड आहे की सिम्प्लाय सपोर्टेड एंड आहे, सपोर्ट कोणता प्रोव्हाइड केला त्यानुसार त्याचं डिफ्लेक्शन बदलत असतं. चला तर मग पुढचा कन्सेप्ट आपण पाहूया. पुढचा टॉपिक आपण आजच्या लेक्चरला पाहूया बाळांनो बाउंड्री कंडिशन्स. स्टार करा बाउंड्री कंडिशन. 4 ते 5 वेळा एक्झामला आलेले आहे बाळांनो बाउंड्री कंडिशन्स. ओके, बाउंड्री कंडिशन मध्ये कंडिशन नंबर 1 जर कॅन्टिलिव्हर बीम असेल, कॅन्टिलिव्हर बीमला कसा असतो रे बाबा कॅन्टिलिव्हर बीम, बघा एक एंड असा फिक्स केलेला असतो आणि हा झाला तुमचा कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीम जेव्हा बेंड होईल तेव्हा तो असा बेंड होईल का रे, या बाजूने बेंड होईल. मग हा कोणता एंड आहे बरं, फिक्स एंड. आणि हा कोणता एंड आहे बरं, फ्री एंड. ओके, आता तुम्ही म्हटले सर या ठिकाणी जर तुम्ही फिक्स एंड बद्दल बोलत असाल कॅन्टिलिव्हर बीम मध्ये जो फिक्स्ड एंड आहे, जो फिक्स्ड एंड आहे ना, फिक्स्ड एंड त्या ठिकाणी इथं कुठं स्लोप दिसतोय का तुम्हाला, या ठिकाणी कुठं स्लोप थिटा दिसतोय का टॅन्जंट मारायला, नाही. म्हणजे या ठिकाणी थिटा म्हणजे स्लोप 0 असतो. ओके, कॅन्टिलिव्हर बीम मध्ये ज्या बाजूला फिक्स एंड असतो त्या बाजूला स्लोप काय असतो 0. स्लोप 0 आहे म्हणजे इथं डिफ्लेक्शन पण दिसत नाही. म्हणजे या ठिकाणी बाळांनो डिफ्लेक्शन वाय सुद्धा काय 0. याला म्हणतात बाउंड्री कंडिशन. मग लक्षात ठेवा बाळांनो कॅन्टिलिव्हर बीम मध्ये ज्या साइडला फिक्स एंड आहे त्या साइडला थिटा आणि वाय दोघं 0 असतात. त्या साइडला स्लोप, इथं स्लोप आणि डिफ्लेक्शन दोघंही काय 0. ओके, आता तुम्ही फ्री एंड बद्दल बोला बरं. फ्री एंड बद्दल मग मी म्हणतो ऍट फ्री एंडच्या बाबतीत जर बोलायचं झालं, हा फ्री एंड आहे ना, त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी जो काही थिटा आहे, त्या ठिकाणी जो काही स्लोप आहे, त्या ठिकाणी जो काही थिटा किंवा त्या ठिकाणी जो काही स्लोप आहे, या ठिकाणी तो कसा आहे रे मॅक्सिमम. इथून जर तुम्ही असा थिटा ड्रॉ केला, इकडे पहा मी ड्रॉ करून दाखवतो म्हणजे लक्षात येईल. हे बघा असा ड्रॉ करायचा, अशी टॅन्जंट ड्रॉ करायची इथून. ही जी तुम्ही टॅन्जंट ड्रॉ केली, एवढा काय बाळांनो हा थिटा आहे, थिटा. आणि इथून तर एवढं जे काय डिस्टन्स आहे बाळांनो हे काय बरं डिफ्लेक्शन. मग लक्षात ठेवा फ्री एंडला स्लोप 0 नसतो आणि डिफ्लेक्शन वाय सुद्धा 0 नसतो. म्हणजे काय असतो मॅक्सिमम असतो. काय असतो मॅक्सिमम. मग लक्षात ठेवा कॅन्टिलिव्हर बीम मध्ये ज्या साइडला फ्री एंड आहे त्या साइडला स्लोप आणि डिफ्लेक्शन दोन्ही पण काय असतं मॅक्सिमम असतं. मॅक्सिमम कळालं, स्लोप आणि डिफ्लेक्शन दोन्ही मॅक्सिमम आहे.
फ्री एंडला, कॅन्टिलिव्हर बीमच्या फ्री एंडला दोन्ही पण मॅक्सिमम आहे आणि कॅन्टिलिव्हर बीमच्या फिक्स एंडला दोघं पण 0 आहेत. ही बाउंड्री कंडिशन आहे बाळांनो फॉर कॅन्टिलिव्हर बीम. स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट आता दुसरं येतं बाळांनो सिम्प्लाय सपोर्टेड बीम. आता समजा सिम्प्लाय सपोर्टेड बीम आहे. सिम्प्लाय सपोर्टेड बीम, सिम्प्लाय सपोर्टेड बीम असा काहीसा दिसतो पहा. दिस इज अ सिम्प्लाय सपोर्टेड बीम. इथे तुम्ही लोड अप्लाय केला, इकडे लोड शो करायचा राहिला, इथे लोड अप्लाय केल्यावर बरं काय जी मी कंडिशन सांगितली ना ती इथं लोड अप्लाय केल्यावर या ठिकाणी लोड द्यायचा राहिला होता. वाटलंच तर परत एकदा स्क्रीनशॉट घ्या. तिथे लोड दाखवल्यावर इथं बेंड होईल ना, लोड लावल्याशिवाय कसा बेंड होईल म्हणून. आता इथे सेंटरला लोड लावलेला आहे समजा, असा बेंड होईल ना. इथून तेवढा डिस्टन्स काय बरं, एवढा डिस्टन्स म्हणजे डिफ्लेक्शन आहे. आणि जिथं डिफ्लेक्शन इथं वाय मॅक्स आहे, जिथं लोड आहे तिथं वाय मॅक्स आहे बरं का बाळांनो. आणि इथं थिटा काय राहील 0 आणि इकडं काय राहील थिटा मॅक्स. आणि इथं जिथं थिटा मॅक्स आहे तिथं वाय काय राहील 0. बघा मग या साइडनी पण सिमिलर, या साइडनी थिटा मॅक्स राहील आणि या साइडनी वाय काय राहील. मग लक्षात ठेवा ऍट सपोर्ट सिम्प्लाय सपोर्टेड बीम मध्ये ज्या बाजूला सपोर्ट आहे, सिम्प्लाय सपोर्टेड बीम मध्ये इथे आणि इथे सपोर्ट आहे, जिथे सपोर्ट आहे ना तिथं थिटा मॅक्सिमम आहे. थिटा मॅक्सिमम आहे म्हणजे इट इज नॉट इक्वल टू 0. इथं आणि इथं जिथं सपोर्ट आहे तिथं स्लोप मॅक्सिमम आहे म्हणजे तो 0 नाही. स्लोप 0 नाही पण तिथं डिफ्लेक्शन काय बाबा 0. म्हणजे ज्या ठिकाणी सिम्प्लाय सपोर्टेड बीम असेल, सिंपल सपोर्ट असेल त्या साइडला मॅक्सिमम स्लोप असतो आणि डिफ्लेक्शन 0 असतं. आणि सेंटरच्या बाबतीत बोला बरं, ऍट सेंटर, सेंटरला डिफ्लेक्शन कसं आहे बरं मॅक्सिमम. सेंटरला डिफ्लेक्शन आहे मॅक्सिमम आहे म्हणजे इट इज नॉट इक्वल टू 0. इथं डिफ्लेक्शन मॅक्सिमम आहे म्हणजे ते 0 नाही पण तिथं सेंटरला स्लोप काय 0. कळाले की कंडिशन. मग सपोर्टच्या तिथं स्लोप मॅक्सिमम डिफ्लेक्शन 0 आणि सेंटरला डिफ्लेक्शन मॅक्सिमम पण स्लोप 0. चला याचाही स्क्रीनशॉट घ्या बरं बाळांनो. दिस इज द बाउंड्री कंडिशन फॉर सिम्प्लाय सपोर्टेड बीम. झाला असेल बाळांनो. आता समजा फिक्स बीम आहे बाळांनो. काय आहे फिक्स्ड बीम. आता फिक्स बीम जर पाहिला बाळांनो तुम्ही तर फिक्स बीम असा काहीसा असतो पहा. आता हा बेंड होताना कसा होतो बरं इकडे बघा बरं का. हा बेंड होताना बघा असा बेंड होतो. आता मला सांगा इथं स्लोप आहे का काही नाही 0, डिफ्लेक्शन 0. मग ज्या ठिकाणी फिक्स एंड आहे ऍट फिक्स एंड स्लोप पण 0 आणि डिफ्लेक्शन पण 0. मग जेव्हा फिक्स बीम मध्ये जेव्हा फिक्स बीम येतो तेव्हा कडेचे दोन्ही एंड कसे असतात फिक्स असतात आणि जिथं फिक्स्ड सपोर्ट असतो त्या ठिकाणी बाळांनो स्लोप आणि डिफ्लेक्शन दोन्ही 0 असतात. दिस इज द बाउंड्री कंडिशन फॉर फिक्स्ड बीम. आणि लास्ट वालं तर फिक्स बीम असेल तर स्लोप आणि डिफ्लेक्शन 0 असतं एंडला. ठीक आहे. आणि फिक्स बीमचे प्रॉब्लेम आपल्याला या युनिटमध्ये नाहीत, फक्त सिम्प्लाय सपोर्टेड बीम आणि कॅन्टिलिव्हर बीमचे प्रॉब्लेम आहेत या युनिटमध्ये. पण तरी सांगितलं कारण बाउंड्री कंडिशन एक्झामला येतात. आणि शेवटची बाउंड्री कंडिशन आहे बाळांनो हिंज्ड बीम. हिंज्ड बीम म्हणजे काय रे, जर तुमच्या बीमला एका बाजूने हिंज सपोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. कोणता सपोर्ट प्रोव्हाइड केला हिंज्ड सपोर्ट ऍट वन एंड. हिंज सपोर्ट असेल एका बाजूने तर त्या ठिकाणी ज्या बाजूने हिंज्ड एंड आहे, ज्या बाजूने हिंज केलेलं आहे त्यामध्ये तुमचा जो स्लोप येतो 0 नसतो. स्लोप इज नॉट इक्वल टू 0. ज्या साइडला हिंज सपोर्ट असतो त्या साइडला स्लोप 0 नसतो. इथं स्लोप 0 नाहीये बट डिफ्लेक्शन मात्र काय आहे 0. म्हणजे सिंपल सपोर्ट सारखंच आहे. ओके.
ज्या ठिकाणी हिंज सपोर्ट असतो, बीमच्या ज्या साईडला हिंज सपोर्ट असतो त्या साईडला बाळांनो स्लोप 0 नसतो, बट डिफ्लेक्शन 0 असतं. ओके, आणि या बाजूचं त्या सपोर्टवर अवलंबून आहे. चला बाळांनो, याचाही स्क्रीनशॉट घ्या. अशा पद्धतीने मी तुम्हाला 2 कन्सेप्ट आजच्या लेक्चरमध्ये शिकवले. डबल इंटिग्रेशन मेथड सांगितली समजावून, की 2दा इंटिग्रेशन घेतल्यावर स्लोप डिफ्लेक्शन काढू शकता, आणि बाउंड्री कंडिशन सांगितली तुम्हाला वेगवेगळ्या सपोर्ट कंडिशन करता. तर याचाही स्क्रीनशॉट घ्या. आज आपण इथे थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण फॉर्म्युले पाहणार आहेत. ओके, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट्स.